नमस्ते मित्रांनो, ज्या पद्धतीनं माझी लाडकी बहीण तर तसेच माझा लाडका भाऊ या पद्धतीची योजना देखील विधान भवनामध्ये त्याला मान्यता देण्यात आलेली होती। तीच म्हणजे की मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीसाठी आता मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्यासंबंधीचा सविस्तर जी.आर देखील 9 जुलैला निर्गमित करण्यात आलेला आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून त्या सविस्तर जी.आरच्या माध्यमातून आपण याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत। तर राज्यामध्ये दरवर्षी युवक वर्ग शिक्षण पूर्ण करून मोठ्या संख्येने बाहेर पडत असतो व्यवसायाच्या शोधात, परंतु बऱ्याच वेळा त्यांना एक्सपिरियन्स नसल्याच्या कारणानं रोजगार भेटत नाही। तर त्याच धर्तीवर आता प्रशिक्षणासाठी आणि प्रशिक्षणाच्या दरम्यान सरकारद्वारे आता या जे काही पदवीधर ITI धारक किंवा पदव्युत्तर युवक असतील किंवा 12वी पासही युवक असतील तर त्यांच्यासाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे। त्याबद्दलची सविस्तर माहिती आता इथं आपण पाहणार आहोत। तर या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर तुमची नोंदणी करणं हे आवश्यक आहे। ती नोंदणी केल्याच्या नंतर त्या अंतर्गत तुम्हाला 12वी ITI पदविका पदव्युत्तर आणि पदव्युत्तर शिक्षणास जे काही व्यक्ती तरुण असतील तर ते सर्व तरुण या अंतर्गत पात्र राहणार आहेत। तर यामध्ये योजनेच्या जर पात्रता अटी पाहिल्या तर त्या सदर योजना ही तुमचं किमान वय 18 ते 35च्या वयोगटात असलं पाहिजे। तुमची शैक्षणिक अर्हता आपण सांगितल्याप्रमाणे 12वी ITI पदविका किंवा पदवी किंवा पदव्युत्तर असणं गरजेचं आहे किंवा मात्र शिक्षण चालू असणाऱ्यांना यामध्ये सहभाग घेता येणार नाही। त्यानंतर उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी म्हणजे रहिवासी असणं गरजेचं आहे। त्यानंतर आधार नोंदणी त्याची केलेली असावी। त्यानंतर आधार बँक संलग्न खात्यामध्ये बँक खात्याला आधार लिंक असणं गरजेचं आहे। त्यानंतर उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं गरजेचं आहे। त्यानंतर या योजनेकरिता जे काही आस्थापना ज्यासाठी पात्र आहेत तर त्यामध्ये उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा। त्यानंतर उद्योगाची स्थापना म्हणजे जे काही उद्योग प्रायव्हेट उद्योग यासाठी जे पात्र आहेत तर त्यासाठीच्या या अर्हता असणार आहेत आणि यांचं जे वेतन आहे तर ते वेतन 12वी पाससाठी महिना 6,000 आहे। त्यानंतर ITI साठी किंवा पदविकासाठी 8,000 आणि पदवीधर व पदव्युत्तरसाठी 10,000 रुपये अशा पद्धतीने यामध्ये दिलेला आहे। त्यानंतर जर तुम्ही या योजनेच्या अंतर्गत प्रशिक्षण सुरू झालेलं असेल आणि महिन्यातून जर तुम्ही 10 किंवा 10पेक्षा जास्त दिवस जर तुम्ही गैरहजर राहत असाल तर त्या महिन्याचं विद्यावेतन तुम्हाला भेटणार नाही। त्याचसोबत या विद्यावेतनाच्या सोबतच जर कंपनी जिथं तुम्ही काम करत आहात तर तिथे जर त्यांची जर इच्छा असेल तर ते तुम्हाला यापेक्षा जास्त देखील वेतन देऊ शकतात। तर अशा पद्धतीचं आहे आणि या अंतर्गत जे काही NAPS किंवा MAPS द्वारे प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार या अंतर्गत लागू असणार नाहीत, हे देखील माहिती करून घेणं गरजेचं आहे। तर या अंतर्गत ज्या काही वेगवेगळ्या प्रशिक्षण देण्यासाठीच्या शाखा आहेत किंवा ज्या या अंतर्गत सहभागी होऊ इच्छितात तर त्यासंबंधीची सविस्तर प्रणाली इथं देण्यात आलेली आहे। तर अशा संबंधीचा हा एक महत्त्वपूर्ण असा जी.आर आहे। मी अपेक्षा करतो की हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता आणि तुमची रजा घेतो। जय जवान जय किसान, धन्यवाद।